मी ग्रीष्मा. काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम सहज स्क्रोल करत होती आणि मधुराणी कुलकर्णी हिची एक कविता ऐकली. तर अनुराधा नेरुरकर यांची ही कविता आहे, ती आणि ती. खरं तर दोन आया असतात आणि त्या दोघी आया आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी वेगवेगळे आयुष्य स्वीकारतात आणि त्यातली एक आई दुसऱ्या आईवर ची जी असूया आहे, असूया फारच हार्श वर्ड होईल, असूया नाही पण तिचं दुसऱ्या ज्या आईविषयीचं जे जीवन आहे त्याच्याबद्दल जी क्युरियोसिटी आहे आणि ती किती सुखी आहे आणि ह्या आईला वाटतं ही किती सुखी आहे, असा अत्यंत सुंदर विरोधाभास या कवितेतून मांडलेला आहे. हॅट्स ऑफ टू द कवित्री. खूप छान कल्पना आहे. तर सुरू करूया. कवितेचं नाव आहे ती आणि ती, अनुराधा नेरुरकर. धावत मस्टर गाठून तिने खुर्चीवर बसकड मांडलं. धावत मस्टर गाठून तिने खुर्चीवर बसकड मांडलं. पहाटे उठल्यापासून आत्ताच होती ती विसावली. खिडकीतून ती दिसली तिच्या समोरच्या कोपऱ्यावर. तान्हे तिचे पदराखाली जडवलेली तृप्त नसल. आठवली तिला तिच्या बाळाची सगळी तयारी. कपडे, खाणं, दूध घेऊन गाठलेली क्रेशची बॅग. क्रेश म्हणजे डे केअरच्या ज्या गोष्टी असतात त्या. कपडे, खाणं, दूध घेऊन गाठलेली क्रेशची बॅग. प्यायला असेल ना दूध, खाईल ना थोडी बिस्किटं. मऊ खिमट हळू कालवून भरवलं असेल ना नीट. भरल्या डोळ्यांनी पाहिलं सारं, उलटली दुपार कळलंच नाही. कोपऱ्यावरच्या भिकारनीकडे पाहणं मात्र चुकलं नाही. फेकलेलं शिळं अन्न पोराला ती भरवत होती. पदरानं तोंड पुसत होती. मायेनं ती हसत होती. काळजातली कळ दाबून तिनेही जेवण उरकलं. झोपला असेल ना तो नीट, म्हणून लेझर पुढे ओढलं. संध्याकाळी घरच्या ओढीने टेबल आवरलं भराबर. संध्याकाळी घरच्या ओढीने टेबल आवरलं भराबर. पोर कवेत घेऊन उभीच ती वळणावर. जाता जाता एक नाणं तिच्या हातात ठेवलं. जाता जाता एक नाणं तिच्या हातात ठेवलं आणि तिच्या नजरेमधून थोडं हसू आपल्या मनात जपून ठेवलं. आता हे रोजच झालं होतं. तिला कोडं सुटत नव्हतं. मूल जवळ धरून पोटासाठी भीक मागणारी ती आणि मूल लांब ठेवून गरजेसाठी नोकरी करणारी ती. यातलं खरं सुखी कोण होतं? खरंच ह्या कवितेमधून ना एक प्रसंग पूर्णच्या पूर्ण आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. ऑफिसमध्ये काम करणारी एक बाई असते, खिडकीमधून एका भिकारणीकडे बघत असते. ती तिच्या बाळाला कशी खाऊ पिऊ घालते आणि ती तिच्या बाळाला लांब ठेवून नोकरीसाठी, गरजेसाठी नोकरी करते आणि तिथे आहे आपल्या बाळाला दूर ठेवून. तर आणि ती तिच्या आईमध्ये स्वतःचं आई पण बघते आणि स्वतःच्या बाळाबद्दल विचार करते. तर तिला हे कोडच सुटत नाही आहे की खरं सुखी कोण आहे ह्या दोघींपैकी. तर अशी ही कविता आहे. मला प्रचंड आवडली आहे. तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईकसुद्धा करा आणि शेअर करा हा व्हिडिओ, ही कविता. आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, @grishma_vispute. आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.